मतांचा निर्णय घेत असतात. बाकी काय सगळे सांगत असतात. प्रत्येकाला मंत्रिपद पाहिजे असतं. प्रश्न मंत्रिपदाचा नाही, प्रश्न ज्या प्रकारे अवहेलना करण्यात आली त्याचा आणि त्याच्या संदर्भात मी उद्या तुम्हाला आणखीन काही सांगेन चर्चा. हे खरं आहे, त्यांनीच सांगितलं होतं लोकसभेमध्ये उभे राहा म्हणून. होळीच्या दिवशी मी इकडे आम्ही निघालो, आम्हाला ताबडतोब म्हणे परत या. आणि त्यांनी सांगितलं की मोदी साहेबांनी आणि अमित शाह साहेबांनी सांगितलं की नाशिकला भुजबळच उभे राहणार. मी म्हटलं बरं, म्हणजे तयार नाही आम्हाला. तुम्ही एकदम शॉक केला. 24 तास द्या, आम्ही उद्या सांगतो तुम्हाला. परत उद्या गेलो, म्हटलं बाबा दुसरं कोणा समीरला उभं करणार, दुसरं कोणाला नाही. म्हणजे तुमचं नाव त्याने प्रकट सांगितलं, तुम्ही उभे राहा. मग 1 महिना मग आम्ही इथे आलो. काय सगळी तयारी झाली आणि एक चांगलं वातावरण निर्माण झालं. आता एक तर सर्व समाजाचे, दलित, मुस्लिम, आदिवासी, ओबीसी, काय अगदी ब्राह्मण समाजाचे लोक सुद्धा येऊन भेटून, आणि विशेषतः ज्यांना नाशिकच्या डेव्हलपमेंटमध्ये रस आहे ते सगळे जी मंडळी जी आहेत ती येऊन गेली की तुम्ही बरं झालं आम्ही तुमच्या पाठिंब्यात उभं राहणार. आता नाशिकचे पाऊल आणखी पाऊल पुढं आम्ही प्रयत्न सुरू केले. पण 1 आठवडा झाला, 2 आठवडे झाले. खरं म्हणजे जर तुम्ही आम्हाला एवढ्या यांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे तर 8 दिवसामध्ये तुम्ही नाव जाहीर करायचं, 15 दिवसात करायचं. पण 1 महिना झाला तरी सगळ्यांच्या अख्ख्या महाराष्ट्राची नावं जाहीर झाली, आमचं नाव जाहीर होत नाही. मग मी म्हटलं ठीक आहे, आता माघार घेतो. कारण मी अशा प्रकारचे जे आहे आत लावून डोळे लावून बसणार नाही तुमच्या तिकिटासाठी. धन्यवाद. तो आपको क्या कहना है? जो सही है तो कह दिया, और क्या कहना? मला जे काय कळलं, मुख्यमंत्र्यांनी माझा प्रवेश मंत्रिमंडळात असावा यासाठी आग्रह धरला होता आणि निश्चित ते मी कन्फर्म करून घेतलं. चला आता बाकीचं काय